नमस्कार, माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर आम्ही आलो होतो रक्षाबंधनसाठी त्रिदाच्या मामाच्या गावी, म्हणजेच माझ्या मम्मीकडे. आणि आज आम्ही जेवायला बनवली होती पनीरची भाजी, डाळ, भात, चपाती आणि कोथिंबिरीच्या वड्या. तर मम्मीकडे आल्यानंतर काही ना काही स्पेशल सगळ्यांच्या घरी असतंच. आणि आता इथे चाललं होतंच माझी काकी आणि ताई चपाती बनवून घेत होत्या. आणि आता मी तुमच्यासोबत रात्रीचा काही व्ह्यू शेअर करते आमच्या इथला. तर आमचं जे घर आहे हे, तर हे नवीन आम्ही बांधलेलं आहे शेतामध्ये. तर इथे संध्याकाळचा व्ह्यू खूप सुंदर आहे, कारण आजूबाजूला खूप सारे शेती वगैरे आहेत. तर तोच थोडासा व्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला संध्याकाळ आणि सकाळचे असे दोन मिळून मी ब्लॉग शेअर करत आहे. तर इथे खूप सारे पाहुणे आले होते. पाहुणे म्हणजे हेच आम्ही बहिणी आलो होतो सगळ्याजणी. तर इथेच हेच गोंधळ थोडासा चालू होता, त्रिदाची मस्ती चालू होती. आणि खूप मजा येते, कारण सणासुदीलाच आपण इथे एकत्र भेटतो. आणि इथे मंगळागौरची प्रॅक्टिस चालू होती. गणपतीसाठी जे मंगळागौर बसवणार होते त्याची तिथे प्रॅक्टिस चालू होती. आणि इथे त्रिधाही डान्स करत होती. आणि आता तुमच्यासोबत मी नेक्स्ट डेचा मॉर्निंगचाही थोडासा ब्लॉग शेअर केलेला आहे. तर त्रिधा आता लेट उठली होती थोडीशी, आणि मी तर तो सकाळचा व्ह्यू तुमच्यासोबत शेअर केला आहे. आणि खरंच गावाकडचं वातावरण हे खूप प्रसन्न असतं. आणि इथे सकाळी सकाळी बाहेरचा व्ह्यू तुमच्यासोबत मी शेअर करते. जो रात्री मी तुमच्यासोबत शेअर केलेला व्ह्यू तोच ते सकाळी अशा पद्धतीने दिसतो. खरंच खूप प्रसन्न वाटतं गावाकडे. आणि सगळीकडे पक्ष्यांचा आवाज, फ्रेश वाटतं. आणि वातावरण पण खूप थंड वातावरण असतं. तर इथे आमचं चाललं होतं पाहायचं. आणि इथे जे आहेत ते माझे चुलते आहेत, आणि ते शेतात पाणी भरत होते. इथे लावले होत्या आमच्या ह्या मिरच्या लावलेल्या आहेत, आणि तेच इथे शेताला पाणी द्यायचं काम चालू होतं. तर हे इथे आमचं हे नवीन घर आहे. आणि इथेच अलीकडे थोडंसं पुढे गेलं ना, तर आमचं जुनं घर पण आहे. मी तुम्हाला ते पण नक्की दाखवेल, कारण ते घर अतिशय सुंदर आणि जुन्या पद्धतीने बांधलेलं घर आहे. माडीचं घर आहे. तेही तुमच्यासोबत नक्कीच मी शेअर करेल. तुम्हाला ते पाहायला नक्की आवडेल, कारण अशी घरं आता क्वचितच पाहायला मिळतात. आता सगळेजण नवीन घरं बांधतात, पण जुनी घरं ही कुठेतरी एकदम तुरळक ठिकाणी आता ती घरं पाहायला मिळतील तुम्हाला. आणि तसंच आमचं ते घर आहे, तेही मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि रक्षाबंधन स्पेशल म्हणायचं तर आम्हाला बनवायचे होते लाडू. तर हे पुऱ्यांचे लाडू, म्हणजेच दामट्यांचे लाडू बोलतात आमच्याकडं, तेच लाडू आज आम्ही इथे बनवणार होतो. तर मम्मीने ह्या पुऱ्या केल्या होत्या. आणि हा पाक पण तयार होता. तर पाक तुम्हाला येल्लोविश दिसतोय, कारण तो थोडासा फूड कलर टाकलेला आहे. थोडासा फार चालतोच कलर, एवढं काही नाही. विकतचे लाडू खाण्यापेक्षा घरचे लाडू खाणे कधी योग्यच. तर इथे हे पाक टाकून पूर्ण हे मुरलेलं रात्रीपर्यंत. आणि ते मी सकाळी थोडेसे लाडू बनवायला घेतले होते. तर हे बघा, तुम्ही पूर्ण लाडू बनवून झाले होते. आणि खूप छान टेस्टी असे घरचे लाडू बनतात, विकतची मिठाई खाण्यापेक्षा बाहेरची. कारण सणासुदीला मिठाई अजिबातच चांगली कुठे भेटत नाही. त्यामुळेच आम्ही हे घरी लाडू बनवले होते. खूप टेस्टी लाडू झाले होते. आणि इथे सकाळी रक्षाबंधनच्या दिवशीचा हा ब्लॉग आहे. तर आम्ही साफसफाई करून थोडीशी घराचं सजावट करायचा प्रयत्न करत होतो. तर आता माझी मम्मी एकटीच असते, त्यामुळंच तिला काही असा वेळ भेटत नाही. आणि हे बघा, तुम्हाला मी काहीतरी दाखवत आहे. घरटं आहे. हे जे माशा आहेत त्यांनी हे घरटं बनवलं आहे. त्याच्यावरती जे तुम्हाला डिझाईनसारखं दिसत आहे ते पूर्ण त्यांनी बनवलेलं आहे. आता हे काय आहे, मी पण पहिल्यांदाच बघितलं आहे. तुम्हाला काय वाटतं कसलं आहे? आणि हे पूर्ण त्या माशांनीच हे घर बनवलेलं आहे. मातीचं आहे हे पूर्ण. एकदम ओलसर अशी माती होती ती, प्रत्यक्षात अशी दिसत होती ती. थोडंसं कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसेल. पक्ष्यांनी किती सुंदर असं हे घर बनवलं आहे. कुणाला माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता आम्ही सगळे रेडी झालो होतो, आणि त्रिदाला मी इथे कॅमेऱ्यासमोर दाखवत होते. सगळेजण बसलो होतो, आणि मी थोडंसं इथे क्लिप शूट केली की आज छान छान कपडे घातले आहेत. तर चला आपण थोडंसं कॅमेऱ्यासमोर दाखवूयात की आपण काय रेडी झालेलो आहे. तेच मी इथे थोडंसं क्लिप शूट केली आहे. आणि आता आम्ही रक्षाबंधनाची तयारी, म्हणजे राखी बांधण्याचा आमचा आता कार्यक्रम होणार होता. तर त्याच्या आधी आमची सगळ्यांची इथे बहीण भाऊ आम्ही सगळेजण होतो. आणि आमची सगळ्यांची खूप मस्ती चालू होती. आम्ही कधीतरीच वर्षातून एकदा असं भेटतो सगळेजण एकत्र. आणि सगळेजण आल्यानं खरंच खूप मजा येते. एकत्र आल्याशिवाय खरंच घरात असं असल्यासारखं वाटत नाही. सगळेजण असले तरच मजा येते. आणि आता इथे मी अशी राखी बांधून घेणार आहे. आता ह्या दोघांना कॅमेऱ्यासमोर अजिबात यायचं नव्हतं, तरी पण मी यांना घेतलं आहे. जाऊ दे, आता त्यांनी व्हिडिओ बघितल्यावरती बघूयात काय बोलत आहेत. आणि इथे मी आता त्यांना छान अशी राखी बांधून घेणार आहे. अशाच पद्धतीने आमचा आज रक्षाबंधनचा पूर्ण प्रोग्राम इथेच सेलिब्रेट झालेला होता. तर हा ब्लॉग नक्की बघा, आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला अजिबात ते विसरू नका. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.